राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय हो. सुनेत्रा पवारांचा विजय हो. नजीब मुल्ला साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पार्थ पवार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. 28 जानेवारीला नुकताच अजितदादांचं निधन झालं आणि पूर्ण राष्ट्रवादी परिवाराला आज एवढ्या आमच्या मातोश्री वहिनीसाहेब आदरणीय सुनेत्रा अजित पवार यांनी एवढ्या मोठ्या परिवाराला एवढं दुःख पोटावरती ठेवून सुद्धा त्यांनी एवढं सगळ्या परिवाराला कसं सांभाळलं आणि कसे त्यांचे जे हुंदके आहेत ते आतमध्ये दाबून पूर्ण परिवाराला त्यांनी ज्या प्रकारे साथ दिलेली आहे. तर जे हर्षवर्धन सपकाळे त्यांना मी एकच बोलेन की तुमच्या घरी तुम्हाला तुमच्या आया बहिणी आहेत की नाही. जर एखाद्या महिलेला गुंगी गुडिया बोलता तुम्ही, तर तुमच्या घरी पण एखादी महिला आहे, तिचा आदर करायला शिका. कमीत कमी अशा महिला ज्या अख्खा महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करतात, आज दादांनंतर जे नेतृत्व सांभाळायला त्यांच्यावरती जी जबाबदारी आलेली आहे, एवढा दुःखाचा डोंगर त्यांनी बाजूला ठेवून सुद्धा त्यांनी वहिनींनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परिवाराला सांभाळून घेतलेलं आहे. खरं तर आम्ही आमच्या वहिनींचे मनापासून आभार मानतो आणि त्यांनी त्यांचं दुःख पोटाशी बांधून आज त्यांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सगळ्यांना सपोर्ट करून त्यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. ही त्यांची इच्छा नसताना सुद्धा त्यांनी राष्ट्रवादी परिवारासाठी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. तर हर्षवर्धन सपकाळांना एकच मी सांगेन, तुम्ही तुमचे शब्द मागे घ्या, नाही तर अन्यथा सर्व महिला तुमच्या घरी मोर्चा घेऊन येऊ आणि तुम्हाला चपल्यांचे जोडे घातल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि बांगड्या भरू तुम्हाला येऊन. सगळ्यांना बांगड्यांचे आहेर पाठवून देऊ तुम्हाला. काय झालं, त्यांना ना घराणेशाहीचा माज आहे, त्याच्यामुळे त्यांनी माफी मागत नाही आहेत ते, पण त्यांनी थोड्याच दिवसामध्ये ते माफी पण मागतील. आम्ही आमच्या सर्व महिलांच्या वतीने त्यांना बांगड्यांचा आहेर त्यांच्या घरी पोचवून देऊ. अहो, काँग्रेसवाले अगोदरच संपलेले आहेत, त्यांनी आमच्यासमोर अशी भाषा करू पण नाही. आणि हे नजीबभाई मुल्लांचं ऑफिस आहे, आदरणीय दादांचं नजीबभाई मुल्ला सुनेत्रा आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्राताई पवार यांचं ऑफिस आहे. ज्यांच्यामध्ये दम असेल त्यांनी ऑफिसला इथे येऊन दाखवावं, फक्त त्यांचे पाय तरी जागेवर राहतील का हे त्यांनी लक्षात ठेवावं काँग्रेसवाल्यांनी.